चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची जास्तीत जास्त आवक यायला सुरुवात झालेली आहे। काल जवळपास 6 ते 7 हजार क्विंटल मका चोपडा बाजार समितीत आलेला होता आणि शेतकऱ्यांना एकच कळकळीची विनंती करतो की जर ड्राय असलेला माल जर आला तर आपल्या शेतकऱ्यांना 2 पैसे चांगले मिळतील। सध्या ओला माल जास्त येत असल्या कारणाने आमच्या व्यापारी बांधवांना सुद्धा अडचण अशी येत आहे की मका कसा ड्राय करायचा, कसा सुकवायचा। आमचे जवळपास 26 एकरचे प्रीमायसेस आहे चोपडा बाजार समिती। सगळ्या प्रीमायसेसवर रस्त्यांवर सुद्धा मका सुकवण्यासाठी व्यापारी बांधवांनी तिथं टाकलेला आहे। एकही शेतकऱ्याचा माल परत जाता कामा नये अशी आमची व्यापाऱ्यांची भावना आहे, आमची संचालक मंडळाची भावना आहे। शेतकऱ्यांना कळकळीची एकच विनंती करतो, जर ड्राय माल आला म्हणजे जेणे 14-15च्या माउचरचा माल जर आला तर त्याला 2000 पेक्षा प्लस रेट आपल्या चोपडा बाजार समितीत व्यापारी देतील अशी व्यापाऱ्यांकडे सुद्धा ग्वाही मिळालेली आहे। दररोज किती ट्रॅक्टर येत आहे आपल्या मार्केटला विक्रीसाठी? आपल्या चोपडा बाजार समितीत 2 सत्रात लिलाव होत असतात, सकाळी 11 वाजेला आणि दुपारून 4 वाजेला। जवळपास 150 ट्रॅक्टरपेक्षा जास्त आवक या बाजार समितीत होत असते। भाव वाढण्याची अजून काही शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये? येणाऱ्या काळात जर असा ड्राय माल येत असला आणि सुकून जर शेतकऱ्यांनी माल आणला तर त्याला चांगले रेटही मिळतील आणि चांगला भाव आमचे व्यापारी बांधव द्यायला इच्छुक आहेत।